नमस्कार, मी आयेशा सय्यद. आपण सगळेच जण आपल्याला असं वाटतं की अरे नोकरी करण्यापेक्षा एखादा व्यवसाय केलेला बरा, नवा एखादा व्यवसाय सुरू करूया. मात्र ते करणं तितकंसं सोपं नसतं आणि तो रन करणं तर त्याहून कठीण असतं काम. हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला अशा एका उद्योजकाकडनं, जे मागची 75 वर्ष महाराष्ट्राला चविष्ट आणि तितकंच दर्जेदार फूड प्रोव्हाइड करतात, ते म्हणजे चितळे बंधू. चितळे बंधू समूहाचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी तर स्वागत आमच्या कार्यक्रमात. अ, आपल्याला असं वाटतं की बिझनेस रन करणं खूप सोपं असतं, अगदी काही तासच काम करावं लागतं, आपल्याला शिफ्ट नसतात. पण तितकंसं सोपं असतं म्हणजे फॅमिली बिझनेसमध्ये तुम्ही काम करताय. आम्हाला बाहेरून पाहताना असं वाटतं की अरे यांना तर सगळं प्रिव्हिलेज मिळतं सगळं. सो तितकं सोपं असतं बिझनेसमध्ये उतरणं आणि त्याला रन करणं. सर्वप्रथम नमस्कार आयशा. तुम्ही इकडे आलात, खूप छान. आणि या तुमच्या नवीन प्रोजेक्ट करता तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्स. फॅमिली बिझनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर आय थिंक आता बिझनेस सारखंच त्याला ट्रीट केलं पाहिजे. फॅमिली बिझनेसचा फायदा एवढाच असतो की बरेचदा रेप्युटेशन बनवायची ॲबिलिटी जी असते ती आधीच्या पिढ्यांनी पण कामं केलेली असतात, त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये होतो. फक्त त्यामुळे रेप्युटेशन जेव्हा बनलेलं असतं तेव्हा रेप्युटेशन खराब न करणं ही जबाबदारी तुमच्याकडे फॅमिली बिझनेसमध्ये जास्त येते. धंदा काय प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो. जेव्हा रेप्युटेशन त्याच्यात यायला लागतं आणि जेव्हा ते पिढ्यानपिढ्या आलेलं रेप्युटेशन असतं, तर त्याच्यावरती विचार करताना काय नाही करायचं याच्यावरती खूप विचार करायला लागतो. आणि तो जेव्हा तुम्ही समजता तेव्हा मग आय थिंक व्यवसाय व्हायला सोपं होतं असं मला वाटतं. तुम्ही फॅमिली बिझनेसमध्ये आलात, पण आपल्या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की मी शिक्षण घेतो त्यानंतर नोकरी करतो. असं तुम्हाला वाटलं की आधीपासून ठरलं होतं की आपण नाही, आपल्या फॅमिली बिझनेसमध्येच काम करू? ते आधीपासून तसा प्लॅन होता की काही झालं तरी व्यवसाय जॉईन करायचा. ते करायच्या दृष्टीने जो काही एक्सपिरियन्स घ्यायला लागेल तो घ्यायचा, शिक्षण घ्यायला लागेल ते घ्यायचं, पण व्यवसाय जॉईन करायचा एवढं नक्की होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण जातो दुकानामध्ये चितळबंधूंचे प्रोडक्ट खरेदी करतो, पण त्याची सुरुवात खूप छोट्या एका गावापासून झाली आहे. त्यानंतर हा बिझनेस एवढा मोठा झालाय. मागची 75 वर्ष हा सगळा प्रवास कसा राहिला आणि कसं सुरुवात झाली, कुठपासून हा ब्रँड सुरू झाला? सो चितळे बंधू हे चितळे ग्रुपमधली एक कंपनी आहे. चितळे ग्रुपची सुरुवात जी होती ती बीजी चितळे डेअरी या कंपनीनी झाली, जी माझ्या पणजोबांनी केली. ती 1939 साली झाली. 1950 साली चितळे बंधू हा ब्रँड तयार झाला, की जो माझे आजोबा आणि त्यांचे मोठे भाऊ म्हणजे कैलासवासी राजाभाऊ चितळे आणि कैलासवासी भाऊसाहेब चितळे यांनी सुरू केला. आणि तो पुण्यात कुंटे चौकात एक भाड्याचं दुकान होतं, तिकडे त्यांनी ती सुरुवात केली. आणि तिकडनं तो व्यवसाय कुठेतरी कुठेतरी वाढत गेला. हे करताना कारण एवढंच होतं की दुग्धजन्य पदार्थ खराब होतात, त्याच्यामुळे मग त्याचं जर का प्रोडक्ट्स केले तर फायदा होऊ शकतो या दृष्टीने त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन असं करण्याचा कुठेतरी प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यातनं कुठेतरी कस्टमर्सना ते आवडलं, दर्जा चांगला देता आला आणि ते झाल्यामुळे त्यांचा ब्रँड वाढत गेला, की जिकडनं आज एक मल्टी चॅनल बिझनेस चितळे बंधू चालवतात. पुण्यात आणि आता महाराष्ट्रभरात इंटरनॅशनल आपल्या किती फ्रँचायझी आहेत आता? सो चितळे बंधूमध्ये कसं आहे की 3 बिझनेस युनिट्स आम्ही आमच्याकडे ठरवतो. आमच्याकडे एक बिझनेस युनिट जे आहे ते ब्रँडेड रिटेल्स आहे. त्याच्यात फ्रँचायझी स्टोअर्स येतात, त्याच्यात किऑ स्टोअर्स येतात, एअरपोर्ट स्टोअर्स येतात, आमचे पार्टनरशिप स्टोअर्स येतात. सो पुण्यात साधारण अशी 50हून अधिक दुकानं आहेत. पुण्याबाहेर जर का बघायला गेलं तर महाराष्ट्रात इतर साधारण एक 30 दुकानं आहेत. भारताच्या बाहेर बघायला गेलं तर साधारण 20 दुकानं असतील. आणि त्याचबरोबरीने एअरपोर्ट्स, मेट्रो स्टेशन्स, किऑस्क अशा पद्धतीच्या ॲव्हेन्यूजमध्ये पण आमची स्टोर्स. आणि एखाद्याला समजा फ्रँचायझी घ्यायची असेल चितळ्याची, सो त्याच्यासाठी काय प्रोसेस वगैरे कशी? सो फ्रँचायझिंगच्या दृष्टीने आमचे एक हे बिझनेस युनिटच असल्यामुळे त्याच्याकरता आमचे एक जनरल मॅनेजर आहेत, त्याच्या अंडर एक बिझनेस हेड आहेत आणि त्याची एक पूर्ण एलॅबोरेट टीम आहे. त्याच्यामुळे सर्वात सोपी यंत्रणा म्हणजे चितळे बंधूंच्या वेबसाईटवरती जायचं आणि तिकडे फ्रँचायझीचं अप्लिकेशन फक्त जस्ट करायचं. ते झालं की आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करते आणि तो एरिया जर का आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधला महत्त्वाचा असेल तर मग त्याच्यात लवकर निर्णय होतो असं आहे. आणि आपल्या या फॅक्टरीमध्ये पण लोक येऊन आता व्हिजिट करू शकतात, सो हो. त्याच्यासाठी काय रजिस्टर वगैरे करावं लागतं? ईमेल आय थिंक सर्वात सोपा मार्ग आहे, पण ऑफकोर्स फोन करा, व्हॉट्सअप करा. आमचा हेतू एवढाच आहे की ज्या पद्धतीने व्यवसाय बदलतोय आणि वाढतोय, तिथे आज आम्हाला न दिसणारा कस्टमर 90% वेळा आमचा प्रोडक्ट घेतो. मग तो न दिसणारा कस्टमर हा ब्रँडला का लॉयल राहील, हा आमच्या समोरचा एक मोठा चॅलेंज आहे किंवा आव्हान आहे. मग हे आव्हान ॲड्रेस करायच्या दृष्टीने आम्ही आमच्या फॅक्टरी ज्या आहेत त्या आमच्या कस्टमर्स करता ओपन करतोय. आणि तसंच हा जो रांझेचा आमचा प्रकल्प आहे तो चितळे विजन पार्क अशा पद्धतीने आम्ही डेव्हलप करतोय. आणि तिकडे अजून काही बिल्डिंग्स येणं अपेक्षित आहे आणि याच्यातनं आम्हाला हेच हवं आहे की आमची जी पारदर्शकता आहे ती आम्हाला आमच्या कस्टमर्सना दाखवायची आहे. आणि जे काय बनतंय ते जसं आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो की आम्ही स्वतः खाऊ शकतो तेच आम्ही विकतो, तसंच कस्टमरला ते अनुभव मिळवून देणं
हे कुठेतरी आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि ते जर झालं तर कस्टमर कुठल्या का चॅनलवरती असे ना, की जिकडे किराणा मालाचं दुकान असो, नाहीतर मग सुपर मार्केट असो, नाहीतर आमचं दुकान असो, नाहीतर मग मेट्रोवरचं दुकान असो, किंवा क्विक कॉमर्स ई कॉमर्स असेल, तो प्रोडक्ट घेणं हे ब्रँड रिकॉलवरती जनरेट होईल असं वाटतं. म्हणजे जनरली आपण मुन्नारला वगैरे गेलो तर तिकडे आपण चहाच्या फॅक्टरीमध्ये जाऊन व्हिजिट करतात, तसं आपण चितळ्यांचे प्रोडक्ट पाहू शकतो. ॲब्सोल्युटली. बाकी पण बरेच म्हणजे बिझनेस आहे आणि एवढा मोठा बाजारपेठ आता खुली झालेली, त्यामुळे बरेच आपल्याशी कॉम्पिटिटर्स आहेत जे पुण्यात आहेत, पुण्याबाहेरचे आहेत. तर त्या सगळ्यांपेक्षा चितळ्यांकडे काय असं वेगळं आहे ज्यामुळे लोक आजही त्यांच्याशी लॉयल राहतात? ट्रान्सपरन्सी हे आमचं सर्वात महत्त्वाचं स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. ट्रान्सपरन्सीमुळे आमची क्वालिटी जी आहे ती कस्टमरला भासते. किंवा ट्रान्सपरन्सी आहे म्हणून कस्टमरला माहिती आहे की काही गोष्टी आम्ही कदाचित विकणार नाही, पण आम्ही विकल्या तर एका दर्जाचाच विकू. ट्रान्सपरन्सीमुळे आम्हाला कस्टमरला दाखवता येतं की बाबा कुठेही प्रोडक्ट अवेलेबल झाला तरी तो एकाच पद्धतीचा असतो. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीची ट्रान्सपरन्सी बिल्ड करणं ही आम्ही आमची स्ट्रेंथ समजतो. मला नाही वाटत की आत्ताच्या काळात किंवा कुठल्याही काळात कोणीही धंदा वाईट पद्धतीने किंवा वाईट वृत्तीने करतो. तो प्रत्येकाची आपापली स्ट्रेंथ असते. तसं कधी कधी जेव्हा ओपन मार्केट असतं तेव्हा दुसऱ्यापेक्षा आपलं काय चांगलं आहे याच्यापेक्षा आपल्याकडे जी स्ट्रेंथ आहे त्याच्याने कसं खेळायचं याच्यावरती जास्त महत्त्वाचं काम असतं. आणि किती प्रोडक्ट आहेत आपल्याला? जवळपास 500 एक प्रोडक्ट आहेत. बरं, त्याच्यामध्ये सगळ्यांना आकर्षण आहे ते बाकरवडीचं. बाकरवडी कशी तयार झाली, म्हणजे चितळ्यांकडे ती कशी व्हायला लागली? सो बाकरवडी साधारण म्हणजे आपल्या समोरच त्या भिंतीवरती आहेच, तुम्ही नंतर मे बी त्याचं शूटिंग घेऊ शकाल. पण बाकरवडीचा शोध जो होता तो चितळे बंधूंना माझ्या आजोबांना लागला आणि तो 1970 सालानंतर कधीतरी आम्हाला तो पदार्थ सापडला. तो एका गुजराती आचार्याने आम्हाला करून दाखवला आणि त्याचं एक मॉडिफिकेशन केलं आणि त्यातून जी चितळे बंधू विकतात ती बाकरवडी तयार झाली. त्यामुळे तो असा काही प्लॅन प्रोडक्ट नव्हता की जो एका दिवसात स्केल झाला. आणि हळूहळू त्याची स्केल बिल्ड करत गेलो आणि कायम आपण ते पूर्वी पाहायचो की बाकरवडी संपली ही पार्टी पुण्यात लागायची, त्यामुळे त्याच्यानी लॉस ऑफ सेल होऊ नये म्हणून कंपनीनी ऑटोमेशनवरती इन्व्हेस्ट केलं. आणि 1994 पासून आता बरीच मशीन्स आहेत की जी हे ऑटोमेटेड पद्धतीने कामं करतात आणि आता जगभर सगळीकडे बाकरवडी उपलब्ध असते. बरं, आता डेली किती प्रोडक्ट आपलं तयार होतं बाकरवडीचे? ते तासाला साधारण 1,500 ते 2,000 किलो आम्ही करतो. त्याच्यामुळे आता 24 तासात तुम्हीच पकडा किती होतं. बरं, हे सगळं झालं आपण बिझनेस बद्दल बोलतो, पण इंद्रनील चितळे MBA करून आलेले आहेत, त्यानंतर बिझनेसमध्ये काम करतात. त्या पलीकडे त्यांची आवड काय, म्हणजे इंद्रनील चितळे आपल्या बिझनेसच्या पलीकडे रमतात कुठे नक्की? काय फार काही अशा वेगळ्या आवडी काय आहेत. तुम्हाला आवडतं? मोटरसायकल म्हणजे मला प्रवास करायलाच आवडतो. त्याच्यामुळे प्रवास करताना चांगल्या मोटरसायकल किंवा गाडी चालवायला मिळाली तर त्याचा मजा एक वेगळी असते. आणि म्युझिक आणि काही फॅमिली फ्रेंड्स एवढं एक स्मॉल सर्कल आहे माझं, त्याच्यामुळे त्यांच्यात मी जास्तीत जास्त रमतो आणि माझ्यामध्ये ते एक रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स असतो. कारण की त्या एक वेवलन तुमची मॅच झाली आणि तो एक ग्रुप तुमच्या आजूबाजूचा असला की जो तुम्हाला कायम वेगवेगळे फ्रंटियर पुश करायला, एक्सपिरियन्स करायला एक ऑपॉर्च्युनिटी देत असेल तर त्यातनं तुम्ही तुमचे हॉरायझन्स ब्रॉडन करता आणि ब्रॉडन करून त्यातनं नवीन नवीन तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतात. सो तशा पद्धतीने त्या एका सर्कलमध्ये राहून कसं पुढे जायचं ह्याच्यावरती कलेक्टिव्ह ग्रोथवरती मी फोकस करतो. असं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, म्हणजे ज्या फॅमिलीतून येतात, तिथं तुमच्या भोवती एक चौकट आहे ज्यामुळे तुम्हाला शक्यतो कोणी तुमच्यावर पटकन टीका करणार नाही. तुमच्या समोर जेव्हा लोक येतील तेव्हा तुमच्याशी छानच अगदी आदबीनं बोलतील वगैरे. पण जेव्हा आपण जेव्हा काहीतरी कामानिमित्त पुढे जात असतो तर आपल्या काही चुकाही होतात, तर त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी सांगायला हवं असतं की अरे इथं तुम्ही चुकताय किंवा इथे हे करताय. तर तसे मित्र किंवा घरातलं कोण तुम्हाला असं सांगतं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे? ते कसं आहे की दोन गोष्टी आहेत. मला असं वाटतं की मित्रांचा जो सल्ला असतो तो कायम व्यवसायाच्या दृष्टीने योग्य असतो असं नाही. कारण की प्रत्येक व्यवसायाला आपापली स्वतःची एक चॅलेंज असतात. तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल लाईफ किंवा ओव्हरऑल तुम्ही बरोबर करताय का चुकीचं करताय ह्याच्याकरता मित्रसंगत खूप चांगली असते. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एका विशिष्ट स्केल नंतर व्यवसाय करत असाल तर ते करताना तुम्हाला तुमचा एक पर्सनल बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं आवश्यक असतो की जे तुमच्या सगळ्या ऍक्शन स्क्रुटिनाइज करत असतात. आपल्याकडे मराठीतच म्हण एक आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. तर तसे तुमचे निंदक हे तुमच्या आजूबाजूला तुम्ही ठेवलेच पाहिजेत आणि त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे सल्ले आणि टिपण्या ऐकल्या पाहिजेत. ऐकून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची की नाही ही तुमच्या एंटरप्रेन्योर म्हणून एक कॉल आहे.
पण तुम्ही जर ऐकणंच बंद केलं तर मग तुम्ही चुका करताच आणि त्या चुका महाग पडतात. त्याच्यामुळे चुका काय होऊ शकतात हे आधीपासूनच जर का तुम्ही विचार करत राहिलात तर बरेचदा सक्सेसचे चान्सेस इम्प्रूव्ह होतात असं मला वाटतं. तसं कोण सांगतं, म्हणजे अमिता सांगतात ज्या तुमच्या लाईफ पार्टनर आहेत त्या कधी सांगतात की हे तुमचं चुकतंय, हे बरोबर चाललंय, तुम्ही योग्य मार्गाने आहात? मला असं वाटतं व्यवसायाच्या बाबतीत मी घरी तसं आम्ही ती एक पर्सनल बाउंड्री ठेवलेली आहे की घरी जाऊन मी कामाबद्दल अजिबात बोलत नाही. अच्छा. आणि बाबांचंही माझ्या तसंच आहे. त्याच्यामुळे पण कामाच्या ठिकाणी माझे वडील आहेत, माझे काका आहेत, माझी भावंड आहेत, काही आमचे जुने ट्रस्टेड ॲडवायझर्स आहेत, काही आम्ही अपॉइंट केलेले फॅमिली बिझनेस काउन्सिलर्स आहेत. सो ही सगळी जी टीम आहे, जी टीम आम्हाला जास्त करून या ह्याच्यावरती मार्गदर्शन देत असते. आणि त्याचबरोबरीने कधीतरी लागलं तर काही विशिष्ट लोकांकडे सल्ले घ्यायला मी जातो की ज्याच्यातनं काय बरोबर आहे काय चुकीचं याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. बाहेरचं जे लाईफ आहे ते सगळ्यांना माहिती, पण पर्सनल लाईफ कसं, म्हणजे अमिताची, तुमचं आणि अमिता त्यांचं लग्न लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज भेटलात कसं काय? सो आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्या दृष्टीने तेव्हाच कुठेतरी प्रेमात पडलो आणि आमचं लग्न होऊन आता ऑलमोस्ट 10 वर्ष होतील. सो आम्ही इंजिनिअरिंग दोघांनी एकत्र केलं. मग ती परदेशात वेगळीकडे शिकत होती, मी वेगळीकडे होतो काही काळ. परत भारतात आल्यानंतर आम्ही लग्न केलं आणि तसा आमचा संसार होता. क्लासमेट्स आहात दोघं? क्लासमेट्स होतो. आणि मग घरी सांगितलं तेव्हा कॉलेज स्वीट आर्ट्स म्हणतात तसं आहे. तर घरी कल्पना होती त्याची. आय थिंक म्हणजे मी म्हटलं तसं कुठेतरी चितळे फॅमिलीत असल्यामुळे ट्रान्सपरन्सी हा आमच्याकडे पर्सनल लाईफ मधला पण भाग आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कुठले निर्बंध नव्हते की बाबा लव्ह मॅरेज नाहीच चालणार किंवा असं काही. ते झालं आणि आय थिंक दोन्ही फॅमिलीजना जेव्हा आम्ही सांगितलं की हा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर तिच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी पण सपोर्ट केला छान. आणि अशा पद्धतीने आता आम्हाला 2 मुलं आहेत. ती आता दोघं शाळेत जायला लागले. त्याच्यामुळे आता कुठेतरी आम्ही आमचे पर्सनल अम्बिशन्स जे आहेत ते परत चेस करायला लागलेले. आणि अशा पद्धतीने एक वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा हे एक रोजचं गणित आम्ही शोधतो असं आहे. मग त्या दोघांना वेळ देणं, अमिता त्यांना वेळ देणं होतं या सगळ्या कामातून, कसं देता वेळ? आय थिंक चॅलेंजिंग आहे, डिमांडिंग आहे आणि ते सगळं करायच्या दृष्टीने एक एफर्ट घ्यायला लागतो. आणि मला असं वाटतं की एंटरप्रेन्योर म्हणून क्लासिकल वर्क लाईफ बॅलन्स हा तुम्हाला अप्लायच होत नाही. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकरता महत्त्वाच्या आहेत त्याच्याकरता तुम्हाला प्रायोरिटायझेशन करता येणं महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा कुठेतरी एक विश्वासाने या गोष्टी बनतात तर तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करतात. त्यामुळे ती ट्रान्सपरन्सीवरती मी रिलाय जास्त करतो. मध्यंतरी प्रचंड चर्चेत आलं होतं, काही उद्योजकांनी म्हटलं होतं की तुम्ही 70 तास काम केलं वगैरे पाहिजे. तसं तुम्हाला काय वाटतं की तुमच्या कामगारांनी काही तासांपुरतंच मर्यादित काम करायला हवं की ते आपली कंपनी समजून इथे जास्त वेळ काम करावं असं तुमचं? नाही, मला नाही वाटत की हे युनिफॉर्मली एन्फोर्सेबल आहे आणि हे अपेक्षा ठेवणं हे एंटरप्रेन्योर्सचं चूक आहे असं मला वाटतं. आज कसं आहे की प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्याकरता कामं करत असतो. काही लोक जे असतात त्यांना घर चालवण्याकरता दुसरी कुठला पर्यायच नाही म्हणून ते कष्ट करत असतात आणि काम करत असतात आणि त्यांच्या वेळेचं कॉम्पेन्सेशन हे त्यांना पगारातनं मिळत असतं. तर त्याच्यामुळे जे त्या गोष्टींनीच येत आहेत त्यांना तुम्ही उगाचच फोर्स केलं तर ते तुमच्याकडे कामच करणार नाहीत. कारण की आता तो इंडिपेंडन्स तुमच्याकडे एक समाजात आपल्या आलेला आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला काही पॅशनेट लीडर्स मिळतात, काही पॅशनेट टॅलेंट सापडतो की जो वेळ बघून काम नाही करत तर तो काम कसं करायचं याच्यावरती लक्ष देतो. त्याच्यामुळे या दोन्हीत एक फिल्टर आहे आणि या दोन्ही फिल्टरची गरज आहे की तिकडे दोन्ही पद्धतीच्या लोकांची तुम्हाला संस्थेत गरज असते. तर त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही तीच पॉलिसी एन्फोर्स केली तर मला नाही वाटत त्या संस्था पुढे जाऊ शकतात. आणि कुठेतरी आपण पाहतोय की आत्ताच्या या कनेक्टेड काळात, कनेक्टेड युगात स्ट्रेस इतकी आहे की उलट एफिशियन्सीवरती फोकस करावं रादर देन ड्युरेशन. जर चांगलं काम तुम्ही कमी वेळात करू शकत असाल तर वेल अँड गुड. त्याच्याकरता तुम्हाला 70-80 तास काम केलंच पाहिजे असं मला वाटत नाही. आणि ज्याला करायचंय ना तो करतोच आहे ऑलरेडी, कधीतरी परिस्थितीमुळे आणि कधी कधी पॅशनमुळे. तर त्याच्यामुळे ते दोन्ही कम्पेअर करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्ही स्वतः किती वेळ लक्ष देतात, दिवसातले किती तास तुमचं कामाकडे लक्ष असतं? मी कधी मोजलंच नाही, पण आम्ही जनरल कॅल्क्युलेट केलं तर आय थिंक 70 आवर वर्क वीक नक्की होत असेल माझं पण. आणि आपल्याकडे किती कामगार आहेत आता एकूण आपल्याला याच्यात? सगळे मिळून आता या प्रकल्पात आता जवळपास 500 लोक काम करतात इकडे. आणि बाकीचं सगळ्या संस्थेतलं बघितलं तर साधारण अजून एक 250-300 लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात. आणि समजा की आपण असं धरून चाललो की हा सगळा बिझनेस रन होतोय वगैरे, पण तुम्ही हा सगळा चालत आलेला 4 पिढ्यांचा बिझनेस 75 तुम्ही पूर्ण केली नव्हती. सो पुढे काय विजन पाहता, कसं चितळे बंधू पुढे जाईल? चितळे बंधू ही एका फूड कंपनीमध्ये मॉर्फ होत चाललेली आहे आणि आमचं गोल हेच आहे की फूड कंपनी म्हणून चांगलं न्यूट्रिशन देणं ही आमची जबाबदारी आहे. आणि न्यूट्रिशन पर ग्रॅम कसं इम्प्रूव्ह करायचं या मिशनने आम्ही काम करतोय. आणि हे करताना आमची विजन हीच आहे की जो घास आमचा खाल्ला जाईल कुठल्याही प्रोडक्टचा तर त्या घासातनं कस्टमरला आनंद कसा मिळेल हे आपण बघायला पाहिजे. कारण की फूड हे शेवटी इमोशन आहे
तर त्याच्यामुळे इमोशनल नीड सॅटिस्फाय करताना बेटर क्वालिटी न्यूट्रिशन कसं देता येईल की जे इन्क्रिमेंटली इम्प्रूव्हल असेल ह्याच्यावरती आमचा ध्यास आहे आणि ते करताना जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचावं ही कुठेतरी आमचा गोल आहे. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. आणि नवीन तुम्ही प्रोडक्ट आणताय म्हणजे विगन आहे आपल्याकडे काही प्रोडक्ट आणि नवीनही काही लॉन्च करताय तर त्याबद्दल काय? सो काय की भारताची जर पॅकेजिंग इंडस्ट्री बघायला गेली तर एथनिक इंडियन स्नॅक्स बघितले तर स्वीट्स आणि स्नॅक्स सॉल्टी स्नॅक्स पकडलं तर साधारण 60,000 कोटीचं मार्केट आहे. 60,000 कोटीमधल्यामध्ये जवळपास 70 ते 80% मार्केट हे अनऑर्गनाइज्ड आहे आणि बरेचसे लोकल प्लेयर्स आहेत. मोजून 10 ते 15 ब्रँड्स आहेत की जे नॅशनली धंदा करतायत किंवा मल्टी सिटी तरी धंदा करतायत. पण ज्या पद्धतीने भारताचा GDP वाढणार आहे, भारताच्या लोकसंख्येचं ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट जनरेशन वाढणार आहे आणि डिस्पोजेबल इन्कम वाढणार आहे, ह्या इंडस्ट्रीज खूप मोठ्या होणार. या ज्या मोठ्या होणार आहेत तर त्याच्यात 10% मार्केट शेअर कसा मिळवायचा ह्याच्यावरती आमचा फोकस आहे आणि तिथे इम्प्रूव्ड न्यूट्रिशन वरती बेट करून चांगल्या दर्जेदार प्रोडक्ट द्यावे ह्याच्यावरती आमचा प्रयत्न चाललेला आहे. विगन मध्ये काय काय आपल्याकडे प्रोडक्ट येतात? सो आता विगन मध्ये प्रोडक्ट्स आमच्याकडे आहेत की ज्याच्यात अगदी स्वीट्स आहेत, स्नॅक्स आहेत, सगळे आहेत. त्याचबरोबर शुगर फ्रीमध्ये आहेत, लॅक्टोज फ्रीमध्ये आहेत. आमच्याकडे बेक प्रोडक्ट्स आहेत. आमच्याकडे आता एक अख्खी बेकरी डिव्हिजन आहे की जिकडे आम्ही कुकीजपासून रसपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बनवतो. त्याचबरोबर आम्ही नमकीनमध्ये इनोव्हेशन करतोय की जिकडे आम्ही सगळ्या गोष्टी एकतर ग्राउंडनट रिफाइंड ऑइलमध्ये करतोय आणि त्याच बरोबरीने बेक्ड फॉर्मॅटमध्ये नमकीन्स करता कसे येतील की जे बिंच बारमध्ये आमच्या आहेत. सो या सगळ्या ह्याच्यातनं इन्क्रिमेंटल व्हॅल्यू ॲडिशनवरती आमचा फोकस आहे आणि विगन असो, लॅक्टोज फ्री असो, डायबेटिक फ्रेंडली असो, बेक्ड असो, एअर फ्राईड असो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कस्टमरचे इव्हॉल्विंग नीड्स आहेत आणि ट्रेंड्स आहेत. तर या नीड्सना केटर करता येणारा ब्रँड असावा चितळे याच्याकरता आमचा प्रयत्न चालू असतो. बरोबर. जे जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत ज्यांना स्वतःच्या हेल्थकडे खूप लक्ष द्यायला आवडतं त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय आणलेला आहे. तुम्ही स्वतः प्रचंड फिट आहात तर त्या कसं मेंटेन करता स्वतःला या सगळ्या? ते काय मला असं वाटतं फिटनेस 2 लेवलचा असतो. एक फिजिकल फिटनेस असतो आणि एक मेंटल फिटनेस असतो. फिजिकल फिटनेस काय तुम्ही जिम नीट केलं आणि योग्य वेळेला खाल्लं का आणि पेलं तर माझ्या मते सगळ्या गोष्टी तुमच्या मॉडरेशनमध्ये नीट होतात. मेंटल फिटनेसवरतीच काम करणं जास्त आवश्यक असतं आणि जेव्हा तुम्ही ऑन्टरप्रेन्युरियल कामं करत असता की जिकडे स्ट्रेस ही मल्टी लेवल असते, तुमची मेंटल हेल्थ नीट नसेल तर तुमच्या बाकी फिजिकल फिटनेसला काही उपयोग नसतो. त्यामुळे तो बिल्ड करायच्या दृष्टीने स्वतःवरती काम करत राहणं आणि स्वतःचे काय कमतरता आहेत, काय पिटफॉल्स आहेत, काय तुमचे ड्रॉबॅक्स आहेत, काय तुमचे ब्लॅक स्पॉट्स आहेत, या सगळ्यावरती विचार करत तुम्ही कसं ॲज अ पर्सन इम्प्रूव्ह करू शकता ह्याच्यावरती प्रयत्न करत राहिला तर माझ्यामध्ये फिटनेस ही एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह येतो आणि त्यातून तुमचं वातावरण सुधारतं, तुमच्याबद्दलचं वातावरण सुधारतं आणि मग कंपनीतलं पण वातावरण चांगलं होतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीचं पॉझिटिव्ह वातावरण बिल्ड करत राहणं ही ऑन्टरप्रेनर्सची जबाबदारी आहे आणि त्यामुळे मेंटल आणि फिजिकल दोन्ही फिटनेसवरती काम करायला पाहिजे असं मला वाटतं सगळ्या ऑन्टरप्रेनर्स. मेंटल हेल्थकडे कसं लक्ष देतात, कसं ठेवायचं? काय म्हणजे जर भारताचा डेटा बघायला गेला तर वी आर वन ऑफ द मोस्ट क्लिनिकली डिप्रेस कंट्री विच इज अंडर रिपोर्टेड आणि आपण बोलत नाही आणि अजिबात बोललं जात नाही त्याच्यावरती. आणि मला असं वाटतं की जर व्यावसायिक लोकांचं जर बघायला गेलं तर ते अजून जास्त सिव्हिअरली डिप्रेस्ड आहेत कारण की व्यावसायिकांची संख्याच खूप कमी असते. तर त्याच्यामुळे जसं जसं तुम्ही व्यावसायिकता तुमची वाढत जाते तसं इट बिकम्स लोनलियर ॲट द टॉप आणि त्यामुळे तुमचं जर मेंटल स्ट्रेंथ तेवढी स्ट्रॉंग नसेल आणि तुम्ही तुमच्या मेंटल सेल्फवरती तेवढं काम केलेलं नसेल तर मला असं वाटतं तुम्हाला कुठेतरी पुढे जाऊन सिव्हिअर मेंटल इश्यूज येऊ शकतात. नॉट नेसेसरीली डिप्रेशन पण जनरेशनल ट्रॉमा सुद्धा येतो. तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीची पण जबाबदारी आहे की जिकडे त्यांना ट्रॉमा नाही तर आपल्याला गुडविल पास करायचं असेल तर आपली मेंटल हेल्थ चांगलं जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि फिजिकल हेल्थसाठी तुम्ही सध्या काही वेगवेगळे प्रोडक्ट आणता म्हणजे तुमचं मी इन्स्टंट उपमा पाहिलं जसं आपल्याला इन्स्टंट खूप गोष्टींची सवय लागली 2 मिनिटांमध्ये नूडल्स वगैरे बनवण्याची तसे आपले काही इन्स्टंट पॅकेजेस आहेत जे आपण पटकन बनवू शकतो असं काय काय? सो आता आमची अख्खी ती मिलेटची रेंज आहे की जी इन्स्टंट मिक्सची आहे. तशीच आमची ब्रेकफास्टची एक रेंज आहे की जी इन्स्टंट आहे. ती रेडी टू ईट फॉर्मॅटमध्ये किंवा रेडी टू कुक फॉर्मॅटमध्ये आहे आणि मुळात म्हणजे काय की त्या मिलेटची सगळी जी रेंज आहे ती मैदा फ्री पण आहे किंवा ग्लुटन फ्री पण ठेवते. तर फोकस हाच आहे की त्याच्यामुळे एक इम्प्रूव्ह न्यूट्रिशन कसं देता येईल आणि जी लाईफस्टाईल आपली फास्ट होत चालली आहे तिथे फूड बिकम्स अ व्हेरी क्रिटिकल फॅक्टर फॉर हेल्थ. तर ते इम्प्रूव्ह करता येणं ह्याच्यावरती आमचा फोकस आहे. तुमचा उद्योग आता 75th आलाय, 100 वर्ष आहेत, 200 वर्ष आहेत आणि आम्हा महाराष्ट्रांना सगळ्यांना तुम्ही चांगलं चांगलं फूड खायला घालावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यामध्ये तुमचा वाटा खूप मोठा असावा इंद्रनील चितळेंचा आहे चितळे बंधूमध्ये. सो तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मोस्ट वेलकम. आणि पुन्हा आपण एकत्र काम करतच राहूयात. नक्की. सो थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिला. मोस्ट वेलकम. थँक्यू फॉर कमिंग.